ना काय जायले तुम्ही तुमचं जा, आम्ही आम्हाला नाही यायचं, आम्ही राहतो इथं. आता आयला चल म्हणायला नाही येत आम्ही. तर हे बघा रोहिणीने केलेले आहे उसळ. शब्द आता किती वाजले? नमस्कार. नमस्कार. सगळं आम्ही घर हे सगळं धुवून घेतलेलं आहे. दोन आणि आजीची खीर आजी खाते. रात्रभर झोप नाही आणि आम्हाला. मिरची काऊन नाही तळली तुम्ही? तर या मी हे खायला साबुदाणा खिचडी. आणि आज आमच्या बाईला किती डोस दिले? 3. कशी कोणती दिली? 2 पाजले, 1 मांडी दिला. रडली का नाही? मग औषध आणलं मेडिकल. थोडस मीठ आणता का मला? थोडस मीठ आणा. आजीला घेऊन येते का सोबत? मी तुम्हाला परत भेटतो. मी थोडा फराळच करतो. खूप म्हणजे खूप सकाळपासून काहीच फराळच केलेलं नाही. परत भेटतो. काय करायला ते सांगा. जोडतीची सोय करायला लागेल का बाईला? तर हे बघा इकडे चालू आहे आमच्या बाईची सोय. तिकडे आहे बांधायची झोका. साबुदाणा खरंच भारी लागला ग. कस काय गाई? फक्त पाणीच चव लागा. फिल्टरची सवय लागली. हो का? तू एवढं सगळं करायला पण माझी बाई झोपन का तिच्यावर? तुला काय वाटतं? हे बघा तुम्हाला दिसत असेल कसं झालं. आता याला आपल्याला पेंट करायचंय. लवकर नुसतं आम्ही धुवून घेतलं सगळं व्यवस्थित. सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही सगळे जण कामाला लागलं. ऋतूला खेळायला आजी पाशी सोडून दिलं. किती टाइम लागला काय पूर्ण घर धुवायला? पण तुम्ही काय म्हणा, स्वतःच असत. अहो काय आता आमची बाई झोपायली आणि पवा आता झोपते. या झोक्यामध्ये झोपली का कधी? तुझी आई येणार होती, काय झालं? हा दर व्हिडिओ घे पाहिजे तर ना. झोका कोण दे? आई झोका कोण देईन? रोहिणी तू असं कंटाळ का करते का? धर बाईला दाखव. हा आता ती झोपलेली बघा. 3 डोस दिले तिला. ती आताशी झोपली. आणि आज मी मंदिरात पण जाऊन आलो. बरोबर 2 वाजता झोपली पोरगी. कमाली. आणि डॉक्टरांनी तिला ती दुसरं औषध पण दिलं. ती ताप येत असते ना ताप आली पाहिजे म्हणते डोस दिल्यावर. पण ते दुसरं औषध पण दिलेलं आहे. तिला ताप येणार नाही असं त्या सिस्टर बोलल्या. खरं का खोटं का मी नव्हतं गेलो. बरं तुझं बोट यायला बघ कॅमेरा. नाही विषय काय झाला माहिती का? हे रिक्षामध्ये गेलते रोहिणी, दादा नाही. ते आपल्या ओळखीचेच. सगळे कामं झाले बघा आपले व्यवस्थित. दादाचं लायसन्स पण झालं. आईच्या नावावर गॅस घ्यायचा होता, तो पण घेतला. आजीचं काम होतं जर त्या आजीचं पण झालं. आणि माझं तर बँकेचं काम होतं. आणि ऋतूसाठी डोस द्यायचं होतं ते पण झालं. म्हणजे आजचा दिवस म्हणजे खूपच भारी आपल्याला. तर मी तुम्हाला 5 मिनिटांनी परत भेटतो. चला मम्मीकडे. नमस्कार आई. नमस्कार. इतकं सकाळी काय चालू आहे? चहा हे आणले ब्रेड बघा. आणि आईने इतका मोठा पसारा पण जमा केला. नमस्कार आजी. नमस्कार. तर आमचं काम झालेलं आहे. आता बघू आई जाणार आहे का दादा जाणार आहे का आम्ही जाणार आहे. तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये सांगेलच.
आणि बाई कुठे? बाई गेली आजोळाला कुठं? मामाच्या घरी. आता विषय काय झाला माहिती का, गणपतीला आम्हाला परत यायचंय. तर रोहिणीची आई बोलली आता तुम्हाला काही काम असेल तर जा, नंतर ठेवा, नंतर राहू द्या तिला गणपतीमध्ये. आता तिकडे काही व्हिडिओ जोडणार आहे मी. आणि तुम्हाला एक सांगण्याचं घेतला. तुला माहिती काय, 50,000 सबस्क्रायबर झाले. हा का? तुम्हाला आशीर्वाद सगळ्या लोकांचा. आपले 500 रुपये झाले वाट्यात काय तयार. 500 रुपये तयार झाले बा. तुमचेच पैसे आजी सगळे जे आले ते, आमचे थोडी आहे. मोठ्या माणसाचा आशीर्वाद आहे तुम्हाला. हे अशी गादी किती टाकली बघा. हे थोडा तुम्ही आता कलर करायचा आपल्याला पेंट, मग पाहिजे लवकरच करू. खाती बाई एवढ्या सकाळी. आणि आजी पण आमच्या सोबत येणार आहे. कारण की तिकडे काय विषय झाला माहिती का, पिऊन परी आहे का रडायला. सकाळीच फोन आलता. काय म्हणे काय आई आहे ना ग, आठवण येते ना गाई, स्कूटी आण ना गाई. मग तो म्हणणं काय याच्यावर? मग मी दादाच काम आवरलं की येते बाई. दादाच काम कधी? हा चालली रे. दादाच काम आता उद्या ये ना. उद्या ये ना. कसं वापर उद्या आहे का? थांबतो मी 8 दिवस. 8 दिवस थांबता? आणि आम्हाला कसं कर मग काय, तू कसं बोलती का? घे कर मग. आता तुम्हाला तुमच्या 2 हाताचे 4 हात झाले ना भाऊ. सध्याच्या आता काही ताण नाही ना. दूध टाकायचं दर्शक, चहा झालेली. आणि हो यांनी नवीन गॅस आणला हे पा. आता इकडेच राहायचा प्रयत्न दिसाल मला यांचा. हो, आपल्या घर चांगलं असते का या. पण तू खुश आहे का आता? मग तिकडे लहान लहान लेकरं तुम्ही इकडे मग राहिले. काय करू आता. चला म्हणाल ना तुम्हाला. नाही काम राहिले ना. कसं येता नेहमी नेहमी नाही येता येत रे भैया. दादा झोप आली का? मस्त अंग टाकले डोळे लागले. तू तेवढी दमली होती का? आज तर काहीच झोप येणार नाही तुम्ही गेल्यावर. मग तेच म्हणायला लागलो ना. रामाला गंज लावायला शिशी आणली तुला कुठली. आजीबाई तुम्हाला राहायचं की इथं? कुठं इथं नाही बाबा, तुला डॉक्टर झाले मला. आणि बाई एवढी रडली काय काल. बाईला डोस दिले होते ना, ते घरात पाठवली करा. आता परत एक बार पुढच्या महिन्यात यायचं आहे. 3 डोस झाले बाईचे कम्प्लीट. आणि मी काऊन नाही गेलो माहिती का, आईला नादाला काऊन, मला ते सहनच नसतं तुला खरं सांगतो. त्याच्यामुळं मी काय म्हणलं आणलं, तुम्ही जा आणि तिला डोस देऊन या. मला आण ना चाय. गिलास ठेवला. गिलास ठेवला का? बर मग आता नाश्त्याला काय करणार? नाश्त्याला पोहे करते. पोहे. तिकडे जातो मी थोड्या वेळानं, व्हिडिओ घेतो जरसा बाईकचा. बाईल पाहुणे पाहून येतो काय विषय. आली तर घेऊन ये बा इकडं का? हा. मग परत तिथं जा, तिथं तिथं घरात. नाही मग तिची मम्मी येते ना मग स्टेशन याच्या गाडीपाशी घेऊन पुढे ये. भोकर नाक्यालाच उतरणार आहे माहिती का तुला. मग येईन ना तिच्या मला फोन लावला. आज तर हा मी तुम्हाला सांगतो काय सण विषय. नको आणू. राहू दे. आजची पंचमी का? राहू दे. बर. आण नको. कोणाला म्हणून द्यायची. तिकीट मागे वाटतं आजच्या डेटची आहे ना. आणि तिला ते काय औषध द्यायचं होतं तापणी यायचं ते दिलं काही? दिलं आणलं काल मेडिकलून दादा ना. किती रुपयाचं होते? 35 रुपये. पण तिने ताप राहते का? मॅडम रडू लागली होती का? धक्का लागले होते? नाही मग गाठ चालते ना भैया. मग तिने मला बोलवलं. तिच्या आईसोबत गेली आधी ती. मग तिने मला बोलवलं, मग गेलो, मग शांत बसली. माहिती का काऊन रडे ती नवीन घर दिसायला, नवीन माणसं दिसायले हा म्हणून. आपण दिसल्यावर रडत नाही. पिऊचा फोन आलता का नाही? आलता ना सकाळी. ध्यान नाही येतो पिऊचं. ध्यान येते मग काय करू आता. अर्धा जीव तिथं आणि अर्धा जीव इथं. मी काय करणार. आता सगळे जीव तिकडेच येतोय. हे दादामुळे मला हे हलवता येत नाही भैया. मानावरेला कुठं सोडून मी एकटं. मग माझा आरा आहे. तुमचं काय खरंय. बस शेवटी बोललीच आहे आज आपल्या व्हिडिओ. मग बोलणारच आहे. शेवटी मला नवराच काम येईन ना. आम्ही कामी नाही येत का? तुम्ही कशाच काम येत. बर. काय नाही भाऊ, ज्याचं त्याच जोडा काम येत असते. कवाच्या नवरा होते बायकोला आणि बायको होते नवऱ्याला. तुमचे
तुमचे आता 2 हाताचे 4 हात करून दिले ना. तुम्ही मायबापाची आशा काऊन करता मला काहीच कळत नाही. आम्हाला कुठं पण जायचं तुम्हाला सोबत घेतल्याशिवाय नाही जायचं. काय म्हणणं आहे तुला आता? काही म्हणणं नाही पण मग एकल नको नाही जाऊन जोडीला घेऊन जायचं. जोडीलाच चाला म्हणाला ना. तुटाताट करू नका आमची. कोण तुला टाट करायला? तेच म्हणते. आम्ही म्हणलं का तू चलन दादाली तर राहते. म्हणले नाही पण मग मला नाही करमत नाही. दादा काय खाते चहा करता येत नाही. हा? चला परत तिकीट काढतो यांचं मी. हा उद्या राहणं मग देते पैसे परत. दिले नाही का? थांबा दे. परत तिकीट काढतो ना मी त्यांचं मग कधी रिटर्न. मग आम्हाला यायचं ना त्या दिवशी तुम्हाला आम्ही फोन लावून येतो आम्ही काढू. आणि तुम्ही नाही येते ती बी पण राहू दे बरं. बस संध्याकाळी येईन ना. तुम्ही यायला सोबत? हा ती बी येते ना. रोहिणी बी काम झालं का आजीचं? बरोबर समजेल ना. आता 10:30 वाजले ना की आम्ही दोघं जाऊन ते कागदपत्र घेऊन आणून तहसीलीत जमा आणि सगळे भांडे नवीन आणले का? आम्ही लय मोठे भांडे करा. हो का? पातेल्याचे 2 सटे भाऊ, ग्लास आहे, तांबे, टाकी, लय सामान आहे. चमचे, उलथानं, कढई. आता हे उघडते मी. आता पलंग उघडते त्यात पळपडी सापडा. सापडते दिसणार कुठे. कोणती? तेलाची? काय म्हणे मग परी? काय म्हणे? रडते रे खडखड रडते रे. सकाळच फोन आलता काका तुम्ही या. म्हणलं मी आज येतो बेटा. कुठे आणा? जालन्याला राहायचा विषय नाहीये पण कसं आहे माहिती का आधीपासून एकत्र फॅमिली येतात एकत्रच राहणार आहे. आपण आपल्या पद्धतीने राहिलं ना काही नसतं. थोडे 2-4 बोलणे पण ऐकून घेतले पण. हा त्यामुळं सगळं एकत्र घर असल्यावर जरा बरं वाटतं. खूप जणांचे कमेंट आलं की रामदादा तुम्ही जालन्यालाच राहा. पण नाही जमत. कसं आहे माहिती का आता आमच्या घरात पण लहान बाळ आहे. राहिलो बी आम्ही दोघं. हा कधी कधी आईची आठवण येते. हा आता ती रोहिणी काय एकटीच घरात काय करणार एवढे मोठे. त्यामुळं जैसे ते वही अच्छा आहे. आता जेव्हा आम्ही तुम्हाला सांगू उद्याच्या व्हिडिओ मध्ये कधी काय विषय, कोण कोण येलो कोण कोण नाही. आणि रोहिणी जायली माहिती तिच्या आईच्या घरी. आणि तिला काऊन पाटील तिच्या आईच्या घरी तिला राहायचंच होतं पण मेन विषय काय झाला नाही तिला जायचं नव्हतं. ते झोका नव्हता पोरीला. ते झोक्यामुळे पाठवलं. तर मग आता तिला म्हणलं 4-5 दिवस 8 दिवस राह. तर ती मला म्हणली गणपतीत राहते. मग आता कारण रक्षाबंधन बी तवाच आहे. मग आता त्याच्या आधी राखी नाही बांधता येत ना. तर त्यामुळं म्हटलं मी की तू जा आता. कालच दिलं तिला पाठवून. खूप रडत होती आणि तिचा झोका गिका सगळी सोय आहे. आणि इकडे काही नव्हता म्हणजे आवरावरी झाड हे ते कर साफसफाई चालू होती. त्याच्यामुळे तिला तिकडे पाठवून दिलं. तिची आई आली घ्यायला. तर तिकडं पण एक व्हिडिओ येणार आहे आपला उद्या. तुम्हाला दाखवेल मी काय विषय काय नाही. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण की आपले 1 लाख लवकरच होणार आहे. पार्टी आम्हाला. चला आता नाही सगळ्या फॅमिलीला. सगळ्या फॅमिलीला बस. सगळ्या फॅमिलीला खूप खूप मी हे मानतो आभार मानतो की तुम्ही असं सपोर्ट दाखवत राहा. तुमचा रामदादा असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ मध्ये. आणि ओमभाईचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असाल. ती इतकं मोठं घर किती खाली खाली वाटलं. मोठं घर येणार आहे. हा एकाच रूमात झोपतात ते. 3 रूम 2 रूम खाली हॉल बी खाली. आपण असल्यावर तुमची रूम गचरा ते ही आजीच्या रूमात आम्ही हॉल मध्ये. किती भारी वाटते. ते काय केलं आहे आता उपासाला काय काय खाणं चालू. मीठ टाकलं आहे घरी. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी आज एक सांगणार आहे तुम्हाला
की आज माझे 50,000 सबस्क्रायबर झाले तुमच्या आशीर्वादाने. असंच तुमचा कायम सपोर्ट राहू द्या, कारण की 50,000साठी काय काय केलं काय काय नाही हे फक्त माझ्या भावानं मला शिकून दिलं. भावाच्या पाठीवर मी म्हणजे माझ्या भावानं माझ्या पाठीवर हात ठेवला तेव्हापासून तर आता लोक तुमच्या आशीर्वादानं पूर्ण झाले. आई 50,000 झाले चला. आणि ही रोहिणी बघा दुसरी. ए रोहिणी, रोहिणी इकडे पाहती का, इकडे पाहती का. आजचा इतका खुशीचा दिवस आहे आणि तिच्यात रोहिणी पण माझ्यावर नाराज आहे. तुम्हाला मी सांगेल कशामुळे का. तर चला तुम्हाला मी परत 2 मिनिटांना भेटतो. पाऊस पण चालू आहे. चला.